रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट दिला गेलेला आहे। पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले। माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉइंट आणि ताम्हणी घाट, कुंभे धबधबा परिसरात सुद्धा निर्बंध लावले गेलेले आहेत। खोल धोकादायक पाण्यात उतरणं, मद्यपान करून या पाण्यामध्ये उतरणं, मौज करणं, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणं या सगळ्यावर निर्बंध घातले गेलेले आहेत आणि या निर्बंधांचं पालन पर्यटकांनी करावं असे आदेश दिले गेले। प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून आणखी तपशील जाणून घेऊयात। अजेश, रायगडमध्ये पावसाची काय स्थिती आहे आणि पर्यटकांसाठी विशेषतः काय सूचना नेमक्या दिल्या गेलेल्या आहेत? रित्या आज हवामान खात्याकडून रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि कालपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस आज देखील त्याच पद्धतीने बरसत आहे आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यातील ज्या प्रमुख नद्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहेत। आंबा नदीने जी आहे ती धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे नदी किनारी असणाऱ्या नागरिकांना जे आहे ते सतर्क राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे जे पर्यटक स्थळ आहेत त्यांच्यावर बंदी जी आहे ते प्रशासनाकडून आणलेले आहेत। महत्त्वपूर्ण हा निर्णय म्हणावा लागेल, कारण देवकुंड धबधबा असेल, सिक्रेट पॉइंट असेल किंवा कुंभे असेल किंवा ताम्हणी असेल, या ठिकाणी हजारोच्या संख्येने जे आहे ते शनिवार रविवारी पर्यटक मौज मजा करत असतात। मात्र मागची दुर्घटना लक्षात घेऊन खबरदारीसाठी जे आहेत ते या पर्यटन स्थळावर कोणीही पर्यटक जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। आंबेनळी घाटात दरड सातत्याने पडत होती, तोही मार्ग जो आहे तो 7 जुलै पर्यंत बंद करण्यात आलेला आहे आणि जोरदार पाऊस जो रायगड जिल्ह्यात चालू आहे त्यामुळे जे NDRF ची एक तुकडी जी आहे ती रायगडमध्ये महाड येथे दाखल झालेली आहे आणि प्रशासन जो आहे तो अलर्ट मोडवर असल्याचं चित्र रायगड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। जी अजेश, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।